आता आलेलो आहे आरतीवर. विहान आणि मी चांदीच्या गणपती बघू शकता. थोडा आवाज येणार नाही, माईक विसरून गेली तर चांदीच्या गणपती जवळ आलेलो आहे. तर चला आता स्ट्रीट शॉपिंग करू. बघू शकतो आणि इथे अशा आहेत. ह्या घेतल्या मी काश्मीरी बांगड्या. मधून जाऊन बची जायचं आहे. पूर्ण होलसेल रेडीमेड ब्लाऊज एकदम स्वस्त आणि इतके फॅन्सी भेटतात. तर ह्या गल्लीला हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धोम. या चॅनलवर खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज काय झालं, आज ना वॉकिंग करायला गेलीच नाही आणि इतका कंटाळा आला होता आज, कारण खूप दमले 2-1 दिवसापासून. शॉपिंग हे ते, तरी अजून भरपूर शॉपिंग बाकी माझी. तर इतकी पाय दुखत होती ना, तर मग मी गेलीच नाही आज वॉकिंगला. तर आज खूप असं कंटाळा येतोय. तर आता थोड्या वेळाने मी एक्सरसाइज करते, 15 मिनटाची काय होईना एक्सरसाइज करते, तेव्हा मला बरं वाटेल. तर तेच आयब्रोज केले तर छान वाटत आहे. आणि माझ्या ना आयब्रोज इतके पटकन वाढून येतात ना, तर मी जाडच ठेवते, नुसतं आकार द्यायला लावते त्यांना, तेव्हा त्या दिसतात जरा शेपमध्ये. मी जास्त बारीक नाही करत, मला बारीक आयब्रोज बिलकुल नाही आवडत. आणि तरी मी आयब्रोज पेन्सिल वगैरे वापरते, तेव्हा थोड्याशा छान दिसतात, म्हणजे सेट दिसतात, एकदम आकार दिसतो त्याचा. आणि तेच फेशियल वगैरे करायचे, तर घरीच फेशियल आणलेलं आहे, फेशियल किट आणलेलं आहे. फॉक्सटेल नाही, काय म्हणतात आपलं, काय कॉस्मेटिक मॉलमधून त्या दिवशी घेतलं होतं. तर करायचं आहे घरी. तर मग मी म्हटलं कोण करून देईल, मग वैभवला मी बोलली की तुम्ही करून देशाल का, देणार का, आधी व्हिडिओज बघा कसे करता काय. तर म्हणे मला वेळ असेल तर करेल, तर पण ते करून देणार आहे मला. म्हटलं ब्युटी पार्लरमध्ये जायचं, इतकी गर्दी राहते तिथे, बापरे, फेशियल वगैरे करायला लाईन राहते आणि इतकी थांबावं लागतं खूप. त्यापेक्षा म्हटलं घरीच करून घेऊ. तर मी फेशियल किट पण आणलेलं आहे, ते दाखवेल नंतर. दाखवलंच वाटतं मागच्या वेळेस सगळं तुम्हाला, जेव्हा मी कॉस्मेटिक मॉलमधून आणलं तर हे सगळं. तर घरातलं सगळं आवरलं, झाडझूड वगैरे सगळं झालेलं आहे पूर्ण. त्याच्यामध्ये आपले हॅमस्टर आहे आणि इथे विहान आहे. हॅमस्टर झोपले ना, आणि त्यांना एवढं खायला काही लागत नाही, नुसतं कोथिंबीर, टोमॅटो वगैरे. आणि तुम्ही मला कमेंट केलेली की त्याचं कसं क्लीन करायचं वगैरे, तर ते मी लवकरच दाखवेल, कारण त्याचं घर करायचं. आता लग्न सराई चालू आहे, तर लग्नाच्या याच्यामध्ये वैभवला टाईम भेटत नाही, त्यांचं हॉस्पिटल वगैरे ते मॅनेज करून थोडंसं वेळ भेटतो, तर शॉपिंग वगैरे होऊन जाते. आणि आता कसं खूप म्हणजे रेग्युलर जावं लागते, कारण एक डॉक्टर रजेवर गेलेले आहेत, त्याच्यामुळे वैभव आणि दुसरे डॉक्टर त्यांनाच मॅनेज करावं लागते ड्युटी. तर त्यांना म्हणजे वेळच भेटत नाही आहे. त्यांना जेवढा वेळ भेटतो तेवढा आम्ही शॉपिंग वगैरे जातो. पण त्यांना बोलली की आज मी आणि विहान जाणार शॉपिंगला संध्याकाळी. आता किती 12 वाजले, तर संध्याकाळी 5-5:30ला जाऊ आम्ही. आणि कियारा तर इथेच राहणार आहे. तर मला ना टिकल्या घ्यायच्या आहे, बांगड्या पण मी बघेल, म्हणजे जेवढं फिरता आलं तेवढं फिरू आम्ही. आणि बाकी माझा ड्रेस जो मी घेतला आहे लग्नासाठी, मस्त लेहंगा चोली असं घेतलेलं आहे, तर ते स्टिच करायला टाकलं होतं. ब्लाऊज त्याचं मोठं होतं ना, तर ते ब्लाऊज स्टिच करण्यासाठी टाकलेलं होतं. तर ते मला घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आर मॉल, तुम्ही बघितलं नसेल आर मॉल, तर ह्या व्हिडिओमध्ये मी आर मॉल दाखवणार आहे. आर मॉलमध्ये मला लसणाचं पिलर वगैरे 1-2 वस्तू घ्यायच्या आहे. तिथे शेजारी ब्युटीचं आहे, तर तिथे मी टिकल्याचं पाकिट वगैरे सगळं घेऊन टाकणार. तर असं काम आहे थोडंफार. आणि कानातले बघायचे मला, मोठे झुमके वगैरे असं बघायचं आहे. आणि माझं जे पेंडेंट आहे त्याला खूप म्हणजे काम आहे मला आज मेन रोडला जाऊन. माझं जे पेंडेंट आहे ना, त्याला पण हे लावायचं आहे, मण्यांची माळ वगैरे. बघते आता चोकर टाईप करते की लॉंग करते. लॉंग तर काही चांगलं दिसणार, अशी तर छान दिसेल, तर ते करायचं आहे आज. मी म्हणजे 4-5 कामं करून घेणार आहे. विहान आणि मी जाणार आहे. वैभव असले गाडी वगैरे घेऊन जाते, आम्ही रिक्षाने जाणार आहे. रिक्षाने गेलो की म्हणजे खूप फिरता येते, इकडे तिकडे फिरता येतं. तर आज संध्याकाळी तिकडेच जायचं आहे. तसं मी तुम्हाला दाखवेलच, तर संध्याकाळी निघू.
आता मी पटापट एक्सरसाइज करून घेते आणि मग आवरलं की बोलते तुमच्याशी. आता इतक्यात आवरलं, बघू शकता. आता कियाराला वरती आईंकडे सोडलं, मी विहान चाललेलो आहे. पहिल्यांदा चाललं विहान आपण, आता 4:30 वाजले, तर पहिल्यांदाच चाललेलो आहे बाहेर, ते पण वैभव शिवाय. मी तर वैभव असले ना, मी वैभव जातो नाही, मी माझ्या बहिणींसोबत जाते. पण आज किती दिवसांनी ना विहान, किती दिवसांनी म्हणजे गेलोच नाही कधी, फर्स्ट टाइम चाललेलो आहे. चला विहान घे ना खाली टाकायला, जाता टाकून दे. आणि आला का चहा पील, 7 वाजेपर्यंत येऊ आम्ही रिटर्न. चलो तुम्हाला पण दाखवते आता काय काय खरेदी करणार वगैरे. विहान तू बॅग घेती घेईल मी, थांब. तर आमच्या एरियातून चालतंय आता, थोडंसं चालत जावं लागतं आणि रस्त्याला रिक्षा लागतात. बघू आता, चला. आता आलेलो आहे आरतीवर. विहान आणि मी इथं चांदीच्या गणपती बघू शकता. थोडा आवाज येणार नाही, माईक विसरून गेली, तर चांदीच्या गणपती जवळ आलेलो आहे. तर चला आता स्ट्रीट शॉपिंग करू. विहानला तर इंटरेस्ट नाही राहणार, बायकांना खूप राहतो इंटरेस्ट, त्याच्यामुळे. बॉटल घेऊ ना पाण्याची. ज्यूस पण भेट, ज्यूस नाही आवडत ना तो, समर्थ ज्यूस. आता बघ छान वातावरण आहे, चालेल, मस्त वातावरण आहे, सावली आहे आणि स्ट्रीट शॉपिंग करायला मस्त खूप दिवसातून मजा येणार आहे. बघते आता मला टिकल्याचं पॉकेट वगैरे सगळं काय काय घ्यायचं आहे. टिकल्याचं पॉकेट बघ, अशा वस्तू भेटता इथे. तुला काय पाहिजे सांग. हा आणि कियाराचं ना घेऊ ना ते आता. चल पुढे. तर बघू शकता काहीच गर्दी नाही आज एवढी. हे आज काहीच गर्दी नाही आहे. मानकर इथे, हा इथे मला टिफिनच्या बॅग आहे बघू. तर मानकरमध्ये गेलो तो बॅग बघ, आणि पण ती छोटी वाटली. आता मला ड्रेस टाकलेला होता अल्टरसाठी, तर तो घेऊन घेऊ आधी आणि मग बाकीचं शॉपिंग करू. इथे पण यायचं आहे आपल्याला, इथे कॉस्मेटिकमध्ये. इथं ग्रास आणि तिथं सगळं. तर इथे आता विहान आम्ही चाललेलो आहे. म्हटलं चला आधी ड्रेस घेऊन घेऊ, त्याच्यानंतर बाकीचे सगळे कामं करू. तर बघू आता ड्रेस झाला की नाही झाला, कारण ड्रेस घेतला ना तिथून त्यांनीच ते टेलरचा दिलेला. तर तो टेलर आहे आर मॉलच्या शेजारीच तिथे आहे. तर तिथे अक्षय टेलर म्हणून काहीतरी आहे, तर तिथे ते अल्टर करून देणार आहे. तर ते दुकानातूनच होतं, त्यांच्याकडूनच होतं ते अल्टर करण्याचं वगैरे. फीज वगैरे म्हणजे काही द्यायची नसते. तर तेच आता घ्यायला चाललेले. बघू आता आहे की नाही, झालं की नाही, व्हायला पाहिजे, कारण मला त्याच्यावरच मॅचिंग सगळं ज्वेलरी बांगड्या वगैरे घ्यायच्या आहे. म्हटलं ते घेतलं की मग बाकी गोष्टी सोप्या होतात, ज्वेलरी किंवा कानातले बांगड्या घेण्यासाठी. तर तिथेच चाललेली आहे आता. बघू. आणि आता हे आहे आर मॉल मेन रोडला. तुम्ही सगळे मला विचारतात कुठे आर मॉल, तर इथे आहे. तिथं टाकलेला ड्रेस बघू आता. तर इथे मध्ये पण जायचं आहे मला आर मॉलमध्ये, आणि तिथे थोडीशी शॉपिंग करायची. किती गर्दी बघू शकता इथे टेलरच्या इथे. भैया ड्रेस हुआ क्या? मतलब ड्रेस का नाम लिखा है सरिता गायत्री. भैया ड्रेस हुआ क्या? कल आए थे. तर फायनली ड्रेस भेटलेला आहे.
आणि त्या आता मॉलमध्ये मध्ये जाऊन बघतो वस्तू घ्यायच्या थोड्या वेळाने बघितलं नाही ना कधी. आम्ही आलो तो आर मॉलमध्ये सगळ्या वस्तू गेलेल्या आहे. मला वाटतं असेल आता बघू तिथे ते ब्युटी पार्लरचं आहे की नाही. पण फायनली ड्रेस भेटला त्याच्यासाठीच मी आली होती. बाकी तर मग आपल्याला आता इथे जायचं आहे काय म्हणतं आपला अनुराधामध्ये वगैरे टिकल्याचं पाकिट वगैरे असं घ्यायचं आहे. अरे इथे सगळ्या वस्तू होत्या पण गेल्या कुठे गेले ते लोक सगळं गेलं. आता आपण इकडे निघू हँकी कॉर्नरला निघू. हे इथलं पण गेलं मेकअपचं. इथं मेकअप होता सगळं गेलं. हे बघ इथं काहीच नाही. आता आपण इथून बाहेर निघू. मग मेकअप वगैरे सगळं या साईडला बांगड्यांच्या साईडला आली. बांगड्या वगैरे बघते मी. मॅच ड्रेसवर मॅच बांगड्या बघते. कारण काश्मीरी घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये फक्त मॅचिंग घ्यायचं आहे पिंक कलरच्या. बिहान इथे चाललेला आहे. चला अरे काकडी अशी होती एकदम सुकडी होती मग लगेच जाड होऊन आपण म्हटलं रस पिऊ रस त्याचा रस पिऊ. हां मी बघेन ना कसले रस आहे. नॉर्मल असेल नॉर्मल पी. इथलं पण बंद होऊन गेलं बांगड्यांचं पुढे. या इथून आता बांगड्या घेऊन टाकू आपण. बापरे गर्दी बांगड्या घ्यायला. बघू चल बांगड्या. इथे पण छान वाटतंय ना. इथे मॅचिंग नाही ना मला मॅचिंग घ्यावं लागेल. ओढणी काढते ओढणीवर मॅचिंग होते. ओढणी भैया इस पे छोटे चालते ना बघू शकतो. आणि इथे अशा आहेत ह्या घेतल्या मी काश्मीरी बांगड्या. आता याच्यावर मी मॅच घेते. तर बांगड्या वगैरे घेऊन झालंय आणि आज सगळेच गर्दी नाही वाटत. नंदिनीमध्ये जाऊ तिथं कानातले वगैरे बघू. तिथे अनुराधा आहे. आता इथे नंदिनीमध्ये आलो तिथे कानातले वगैरे बघू. किती दाखवतोच आवडत. मला हे दाखव ना कानातले असे डायमंड सारखे मोठे मोठे कानातले कुंदनचे असे कुंदन इथे नंदिनीमध्ये मी हार मला घेतलाय. साधा सिंपल घेतला पण घेतला एक. चला इथलं तर झालंय का बरं तू ठेवतो का. इथे मी टिकली बघण्यास घेण्यासाठी गेली डायमंडची तर नाही आहे. आता पुढे अनुराधामध्ये जाऊन बघायचं का या साईडला. आज तरी गर्दी नाही एवढी बघ नेमकी गर्दी.
तर माझ्या मागे दिसत असेल सगळे होलसेल ब्लाऊज आणि ड्रेस तर किती सुंदर आहे बघू शकता. आणि ते मी तिच्याचं पाकिट घेतलेली मला इतकी छान भेटले. मोठ्या दुकानात मला भेटले नाही एवढे भारी तेवढे भारी छोटे छोटे दुकानं भेटले. आणि वरती दिसत असेल ना तुम्हाला होलसेल अँड रिटेल फॅन्सी ब्लाऊज बघू शकता. रेडीमेड ब्लाऊज इतकी स्वस्त आणि मस्त ब्लाऊज भेटतात. मला दाखवते होलसेल आणि रिटेल रेडीमेड ब्लाऊज कुठे भेटतात. तर इथे बघू शकता वरती तुला माहिती ना कुठे कुठे आणि आता ना मधून जायचं इथून रस्ता मधून जाऊन बस जायचं आहे. पूर्ण होलसेल रेडीमेड ब्लाऊज एकदम स्वस्त आणि इतके फॅन्सी भेटतात. तर ह्या गल्लीला यायचं हँकी कॉर्नरला यायचं बघू शकेल. चला आता तर मस्त जाऊ आणि काहीतरी काय पेटे तुम्हाला एकदम फॅन्सी ना ब्लाऊज भेटतात. तर हँकी कॉर्नरला आलं ना वरतीच आहे डायरेक्ट. काय नाव आहे काय नाही हां पल्लवी रेडीमेड ब्लाऊज आहे इथे. आणि इथे आहे हँकी कॉर्नर. तिथे सगळे रुमाल वगैरे सगळंच भेटतं बघू शकता. सगळ्यांना माहिती आहे हँकी कॉर्नर. आणि आता झालेलं आहे शॉपिंग. खूप शॉपिंग केली असते शॉपिंग. आणि ह्या ठिकाणी पर्स वगैरे भेटत तुम्हाला दाखवते इथे बघू शकता. सगळ्या पर्स भारी भेटतात. बट्टे वगैरे लग्नासाठी खूप छान आता यूज होते. आणि ते सगळे ड्रेसेस भेटतात. कुर्ती बघितलं किती ड्रेस. हा हे बघ कसे ड्रेसेस. काश्मीरी हे इथं बघू शकतो मध्ये. काय आहे इथे मध्ये बघू ना. हे मग असं बघ किती छान आहे हे. हा भेटू शकतो. अलंकार आहे ना इथे काय म्हणतात आपलं इडली त्याच्या समोरच इथे सेल चालू आहे. तर इतकं मोठं सेल आहे. भरपूर साहित्य आहे. पण गेली नाही उशीर होऊन जाईल. तो सेल बघताच उशीर होऊन जातो. आणि इथे मंगळसूत्र इतकी सुंदर मंगळसूत्र आहे ना बघू शकता. इथे पण मस्त 200 250 आहे. विचारलं मी तर इथे अलंकार आहे. अलंकारच्या मध्येच सेल आहे तो. तर बघू शकता इथे असं सेल. वरती पण हां वरती पण खूप आहे. पण आता खूप टाइम होतो ना संध्याकाळ होऊन जाईल सगळी. आपण मॅजिक बॉल त्या तिकडे बघू सर. मॅजिक बॉल खेळण्याच्या दुकानात बघावं लागेल. हे इथं खेळण्याचं दुकान. थोडीफार खरेदी झाली आणि हे पण झालं काय म्हणतं ड्रेस पण घेऊन झाला. तुम्हाला दाखवलं सेलमध्ये गेलो असतं पण इतकी म्हणजे वेळ लागला असता त्याच्यामुळे नाही गेलो. बाकी तर मजा ज्या मेन गोष्टी घेऊन झाल्या. बांगड्या हार घेतला. नंतर कानातले म्हणतात जाऊ दे कश्मीरी कानातले घेतलेले मी तसं. आता इथे ब्युटी झोन आहे तिथे बघते काहीतरी कॉम्पॅक्ट पावडर वगैरे. हे मेकअप अँड कॉस्मेटिक
कॉस्मॅटिक्स मध्ये जाऊन बघू. तर इथे कॉस्मेटिकच्या याच्यातून मी ना कॉम्पॅक्ट घेतलेलं आहे नायकाचं घेतलं. बघू शकता माझ्या शेडचं. बाकी तर मग काय नाही झालेलं आहे. आणि आज एवढी गर्दी पण नाही बघू शकता मेन रोडला. काहीच गर्दी नाही आहे ना. तर तुम्हाला मी एक दुकान दाखवते. इतके छान पडदे आणि बेडशीट भेटतात. बघू शकता हे कपडे का खजाना. तिथे ना सगळे बेडशीट आपले याचे ताणायचे बेडशीट भेटतात. प्लॅस्टिकचे बेडशीट भेटतात सगळे भारी भारी. आता इथून आपल्याला रिक्षा पकडावं लागत साईडने. आता गर्दी संध्याकाळचे. समज ज्यूस प्यायचा आहे का तुला? याचा पण ज्यूस नाही. माठामध्ये टाकतात बरं का बिया. वाळा माठामध्ये थंड पाणी होतं त्याच्यात. फायनली घरी आलो तेव्हा बरं वाटते. खूप दिवसातून एवढं चाललोय आम्ही. आणि कियारा आम्ही आलो. कियाला नव्हतं नेलं, तिला यायचं होतं. खूप इच्छा होती. बघ तुला काय आणलं. तुला आणते तुला आणते. हा बघ आणलं तुला. हे अर्धे अर्धे घ्या अर्धे अर्धे. हा बरं का. मी दिलं मी गेली ती. डॅडीनी कसं काय. डॅडी कुठे आहे. सगळं डॅडीनी आणलं म्हणे. कुठे डॅडी नाहीये. नाहीये डॅडी. बघ बरं.